हरी ओम. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमधल्या एक ब्राह्मणबाई स्वामींच्या निस्सीम भक्त होत्या. श्रद्धापूर्वक त्या स्वामींसाठी नैवेद्य घेऊन आल्या. पण त्या बाई होत्या गरीब आणि त्यामुळे कोणी दादच लागू देईना हो. मनामध्ये विचार करत होत्या, स्वामी माझ्यातले नैवेद्यातले 2 घास तरी घेतील ना. इतक्यात स्वामी महाराज म्हणाले, बटणीच्या नैवेद्यास कोण आडवा येतोय? माजलेले पायपोस खातील. ये ग बाई पुढे ये. हे ऐकलं आणि आनंदानं लगबगीनं ती बाई पुढे आली. नैवेद्य स्वामींपुढे ठेवला. स्वामींनी परम आदराने तो घेतला, सेवन केला. स्वामी तिला म्हणाले, तुला खोडकर मुलगा होईल बरं. स्वामी मुखातील हे आशीर्वचन ऐकलं. त्या बाई आनंदून गेल्या. आनंदानं अश्रुपात होऊ लागला. म्हणाल्या, स्वामी महाराज, आजवर मी अनेक सत्पुरुष पाहिले हो, पण आपल्या चरणकृपेने पूर्ण समाधान झाले आज माझे. खरोखर हो, या बाईंना ना 45 वयापर्यंत संतानच नव्हतं. अनेक सत्पुरुषांचं दर्शन झालं, परंतु असे आशीर्वाद आजवर कुठेच प्राप्त झाले नव्हते. आणि मग पुढे खरोखरीच स्वामी कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. या बाईंना स्वामींचं स्मरण जरी झालं ना, तरी प्रेमानं त्या रडत असत बरं. एवढी निस्सीम गाढ श्रद्धा स्वामींच्या चरणी बाईंची होती.